राहुरी तालुक्यातील सातरळ तांभेरे रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. परिणामी शाळे, विद्यार्थी, शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे. सदर रस्त्याचे काम तातडीने करावे, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा किरण कडू यांनी दिला. रस्त्याच्या प्रश्नाबाबत राहुरी तालुक्यातील सातरळ तांभरे परिसरातील अनेक नागरिकांनी दिनांक 29 जून 2026 रोजी सकाळपासूनच राहुरी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले. यावेळी किरण कडू यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रसंगी अमृत धुमाळ म्हणाले की राहुरी तालुक्याला सुदैवाने 3 आमदार व 2 खासदार मिळाले आहेत. तरी देखील तालुक्यातील ग्रामीण भागांना जोडणाऱ्या रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. शहरातील रस्त्यांची देखील मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. शहर व तालुक्यातील सर्वच रस्ते लवकरात लवकर दुरुस्त करावे अशी मागणी धुमाळ यांनी केली. ग्रामस्थांच्या वतीने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत येणाऱ्या सातरळ ते तांभरे रस्त्याची अनेक दशकांपासून दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठमोठी खड्डे पडले आहेत. त्यामुळे रस्त्याने पायी चालणे देखील मुश्किल झाले आहे. अनेक वेळा नगर मनमाड हायवेवर होणाऱ्या ट्रॅफिक जामला पर्याय म्हणून या रस्त्याचा वापर सातत्याने सुरू आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले. सातरळ सोनगाव धानोरे हे राहुरी तालुक्याच्या दृष्टीने महत्वाची बाजारपेठ आहे. सातरळ तांबरे हा रस्ता तालुक्याला जाणारा एकमेव महत्वाचा रस्ता आहे. या प्रश्नाबाबत शासन दरबारी वेळोवेळी पाठपुरावा करूनही यश आले नाही. सदर रस्ता 7 मीटर रुंदीचा करण्यात यावा. सदर रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत किंवा प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेत घेण्यात यावा. सद्य स्थितीमध्ये रस्त्याच्या कडेच्या काट्या काढून मुरुम टाकण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. सदर रस्त्याचे काम तातडीने न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा किरण कडू यांनी दिला. या धरणे आंदोलन प्रसंगी सातरळ सोनगाव धानोरे परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते. सतीश फुलसौंदरसह राजेंद्र म्हसे, MS न्यूज 15 राहुरी. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.